सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजय काका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे। गेल्या काही काळापासून भाजपपासून अंतर राखून असलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपाशी जवळीक साधल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे। संजय काका पाटील यांचे कट्टर समर्थक मने राजुरी, जिल्हा परिषद गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकलंय। या निर्णयामुळे संजय काका पाटील पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। या निवडणुकीत सत्तेच्या समीकरणांना धक्का बसला आहे, तो अजित पवार गटातील फुटीमुळे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट सदस्यांमध्ये उभी फूट पडल्याचं मतदानावेळी दिसून आलंय। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांच्यात मतभेद पाहायला मिळत होते आणि हे मतभेद निवडीच्या वेळी देखील पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।